पहिला चेंडू यावेळेला लवकर बॅट फिरले. आज मात्र आय कोऑर्डिनेशन खूप महत्वाचं ठेवावंच लागेल, कारण हा चेंडू जर आपण पाहिला तर अगदी टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स आपण पाहिला होता आणि फलंदाजाला एक चांगला बेनिफिट होता चेंडूला जरूर फिरकावून देण्याचा. परंतु या क्षणी जर आपण पाहिलं तर इथं मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आणि त्यानंतर एक धाव बनली जाते स्कोर कार्ड वरती. आता या वेळेला जरूर डाऊन द लेग चेंडू आहे, वाईडचा इशारा आपण पाहताय. सर्वात ही योग्य पद्धतीने देण्याची आवश्यकता असेल ना, कारण हा सामना मात्र तुमच्याकरिता खूप महत्वाचा आहे. सुपर 8 मध्ये प्रवेश करायचा असेल तर या सामन्यामध्ये तुम्हाला 100% योगदान द्यावंच लागेल, तरच आणि तरच या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत राहू शकतं. अर्थातच म्हणूया की नॉकआउट अशा मॅच सध्या तर या टीमला खेळाव्याच लागतील. लेग बायच्या माध्यमातून आपण पाहता यावेळेला पुन्हा एकदा एक धाव येतोय. परंतु मागील 2 चेंडूचा जर विचार केला तर निर्भय सारख्या बॅटरला अजूनही या आत्मविश्वासाने तो खेळाडू नेहमीच पाहायला मिळतोय, तसं मात्र पाहायला मिळत नाहीये. 2 चेंडूवरती धावा प्राप्त केल्यात ना, तर या वेळेला 2 चेंडू आणि 3 धावा. थोडीशी या मॅचचं महत्त्व खूप जास्त असल्याने थोडीशी दबावात्मक परिस्थिती नक्कीच बघायला मिळते, कारण याच्या परवाच्या दिवसामध्ये ज्या पद्धतीची फलंदाजी निर्भयच्या बॅट्समॅनला बघायला मिळाली होती ती कमालीची होती. कारण आले आले जसं की ते डगआउटमधून सेट होऊन यायचे, पहिल्या चेंडूवरती मोठा स्ट्रोक्स पहिल्या दिवशी आपल्याला दिनांक 7 तारखेला बघायला मिळाला होता स्क्वेअर लेग रिझनमध्ये. मात्र यावेळेस थोडीशी दबावात्मक परिस्थिती आहे, कारण मॅचचं महत्त्व वाढलंय. इथं पहिलं षटक आणि या वेळेला काय सुंदर स्ट्रोक येतोय, सुरुवात चांगली प्राप्त झाले. चेंडू चाललाय लॉंग ऑन बॉडीच्या बाहेर, येतोय षटकार, एक जबरदस्त ब्रँडेड फटका आलाय. इथं जरूर कल्पेशच्या बॅट मधून हा षटकार टीमसाठी महत्वाचा स्ट्रोक येतोय. यावेळेला स्कोर कार्ड वरती 10 धावा जॉईंट झाल्या. सुरेख सुरुवात आपण पाहताय. फक्त दिशा दिली होती मागील चेंडूचा विचार केला तर, आणि टायमिंग हा खूप अप्रतिम दिला होता आणि म्हणूनच तो आपण षटकार पाहिलाय. आणि पॉवर प्लेचा परिपूर्ण वापर हा सध्या कल्पेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. प्रणित वरती अटॅक केलाय. इथं 3 चेंडू फेकून झाले. पुढील चेंडू अगदी इथे देखील स्पीड ऑफ द विकेट, वॉटर फिल्डिंग, सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आकाश तर अगदी इथून जर का चेंडू ट्रॅव्हल झाला असता तर डेफिनेटली हा चेंडू सीमारेषा पलीकडे गेला असता, परंतु क्षेत्ररक्षण चांगले असेल तर तुम्ही बऱ्याच धावा या थांबवू शकतायत आणि ते चित्र आपण या वेळेला पाहू शकतायत. प्रणित वरती अटॅक केलाय. सध्या स्कोर कार्ड खूप वेगाने पुढे सरसावलाय. काय जबरदस्त कल्पेश नावाचं वादळ पहिल्या षटकामध्ये ज्या वेळेला आपण पाहताय येतोय. आणखी एक सुंदर स्ट्रोक आणि क्रिकेटचं दृश्य आज मात्र सकाळच्या सत्रापासून याच पद्धतीने पाहायला मिळेल. या चौकाराच्या माध्यमातून 14 धावा अंतिम चेंडूचा खेळ अजूनही आपण पाहताय. थोडस महागडं षटक पहिलंच या ठिकाणी प्रणितच्या माध्यमातून हाताळलं गेलंय. पुढील चेंडू इथे देखील हलकासा बॅटचा संपर्क होता. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाऊन पोहोचलाय. एक धाव मिळेल आणि पहिलं षटक मात्र अप्रतिम इथं आपण पाहतोय. किट टू 11 टीम साठी 1 ओव्हर समाप्तीच्या अखेरीस 15 वरती विकेट नाहीये. अशा पद्धतीने यावेळेला निर्भय आणि त्याचबरोबर कल्पेश दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 30 यार्ड सर्कलची पाबंदी असल्यामुळे 2 क्षेत्ररक्षक बाहेर जरूर आपल्याला पहिल्या षटकामध्ये बघायला मिळाले होते आणि त्याचाच अगदी परिपूर्ण उपयोग करून घेतलाय दोन्ही फलंदाजांनी. चांगला स्ट्रोक्स निर्भयला अजून त्याच्या नावाला साजेशी खेळी करता आली नाहीये. पहिल्या षटकामध्ये जास्त स्ट्राईक जरूर त्यांच्याकडे नव्हती, मात्र आता पाबंदी देखील हटली. 5 क्षेत्ररक्षक आपल्याला बाहेर बघायला मिळतील आणि आता मात्र निर्भय शांत राहणार नाही, कारण सकाळच्या सत्रामध्ये थोडीसे आपल्याला ड्यू फॅक्टर बघायला मिळतं. थोडंसं वातावरणामध्ये तेवढी प्रखरता जाणवत नाहीये. सकाळचं पहिलं सत्र, पहिल्या सत्रातील हा पहिला सामना आणि नॉकआउट पद्धतीचे सामने इथून स्टार्ट व्हायला सुरुवात झाली. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये किती टार्गेट असेल हे देखील बघणं
महत्वाचं ठरेल, कारण दोन्ही टीम खूप चांगल्या आहेत. दोन्ही टीम्स मध्ये चांगली बॅटिंग ऑर्डर आहे. दरम्यान वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक. ओहो, यावेळेस काय झालं, झेल होईल का? हलकीशी एज स्वतः विकेट कीपर यांनी कलेक्ट केला. यावेळेस निर्भय परतील डगआउट्स मध्ये. पहिल्या षटक आपण पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 15 धावा. मात्र जसं दुसरं षटक सुरुवात झालं आणि त्यानंतर सौरभने काय सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन दिलंय. पहिल्याच चेंडूवरती विकेट आणि निर्भय सारख्या बॅटरला पाठवले डगआउट मध्ये. नवीन येणारा बॅटर सुशांत. अगदी पहिलं षटक आपण कल्पेशच्या बॅट मधून अप्रतिम स्ट्रोक पाहिले होते आणि तशाच पद्धतीने यावेळेला फलंदाजी करावी लागेल. इथं आता जरूर सर्कलच्या बाहेर देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. जरी फ्री केले गेले होतं परंतु या क्षणी धाव येते ती एक हलकी फुलकी जरूर कॉलिंग झाली होती यावेळेला सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याची. परंतु या क्षणी मोक्याच्या क्षणी जरूर थांबवले जात आहे आणि धाव मिळते ती फक्त एक. चांगली लेंथ लाईन वरती गोलंदाजी करावी लागेल कारण प्रणित यांचे षटक मात्र 15 धावांचं आलंय ना. कल्पेश करिता यावेळेला जरूर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या जवळ लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग. यावेळेला फटका फसलाय. बॅक टू बॅक इथं मात्र मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली आणि चुकी होणार नाहीये. विकेटचं पतन. फलंदाज बाद झालाय कल्पेश. ज्या खेळाडूने पहिल्या षटकामध्ये थैमान घाललं होतं तोच खेळाडू सध्या परतलाय बॅक टू डगआउट. नवी बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन. अगदी 2 फलंदाज याच षटकामध्ये परतले आणि सौरभच्या माध्यमातून काय कमालीचं हे षटक हाताळले जात आहे. इथं देखील अगदी हवेमध्ये चेंडू आपण पाहिला होता. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू या ठिकाणी प्रवेश करतोय. एक धावसंख्या इथून प्राप्त होते स्कोर कार्ड मध्ये. 17 या अंकावरती स्कोर जाऊन पोहोचलाय. 4 चेंडू या षटकामध्ये डेफिनेटली आपण पाहिलेत आणि ज्यामध्ये 2 विकेट पाहायला मिळालेल्या आहेत ना. हा चेंडू पुन्हा एकदा फुल केलाय मात्र पॉवरफुल नाहीये कारण त्या ठिकाणी ऑन साइडला यावेळेला घोषांकित क्षेत्र आहे. अगदी या स्पर्धेचा विचार केला तर जरूर आज अंतिम दिवस आहे परंतु हे मैदान डी शेप मध्ये आपण पाहताय म्हणूनच जेवढे बॅक साइडला चेंडू जातील ना तेवढा मात्र बेनिफिट हा फलंदाजाला होत नाहीये. तुम्हाला जर चांगले स्ट्रोक खेळावे लागतील तर व्ही शेप मध्ये जास्तीत जास्त फटके हे तुम्हाला खेळावेच लागतील. हा फटका लाजवाब आलाय. अगदी टायमिंग वरती कॉन्सन्ट्रेशन केलंय आणि जसा फलंदाज स्ट्राईक इन वरती आलाय त्यानंतर त्याच्या बॅट मधून हा एक महत्वपूर्ण फटका पाहायला मिळतोय. षटकार
पाहणार आहोत. दोन्ही टीमना विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करण्याकरिता उपस्थित व्हा. तो देखील सुपर 8 मध्ये प्रवेश करण्याकरिता एक अप्रतिम सामना आपण पाहणार आहोत. आता या वेळेला पाहिलं तर सध्या बॅटिंग मध्ये एक जबरदस्त कमाल दाखवली जाते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्ड वरती 24. 2 विकेट जरी गमावल्या परंतु 24 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळाल्या. जुनी 2 षटकं निश्चितच सकाळच्या सत्रामध्ये ज्या पद्धतीने आपण मॅच पाहतोय खूपच वेगाने स्कोर कार्डला इथं मात्र फ्लाय करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. अगदी या 2 मॅच ज्या आहेत ना त्या पहिल्या दिवसाच्या उर्वरित होत्या आणि आपलं आव्हान जिवंत ठेवण्याकरिता आज देखील तुम्हाला त्याच पद्धतीची लढाई द्यावीच लागेल. येतोय नवीन गोलंदाज हर्ष. राऊंड विकेट. पहिला चेंडू इथं जर आपण पाहिलं तर या वेळेला जर अगदी ब्लॉक होल या ठिकाणी आपण पाहिलं तर बाईटच्या माध्यमातून 1 धाव इथं मात्र ऍड करण्यात येते. चांगली गोलंदाजी. तर अशा पद्धतीने गोलंदाजी करण्यासाठी तुमच्यामध्ये ते टॅलेंट असायलाच हवं. कारण इथं यार चेंडू फेकण्याकरिता नेहमीच जर 19-20 झालं तर फलंदाजाला फुलटॉस चेंडू हा प्राप्त होतोय आणि तिथं मात्र एक चांगला स्ट्रोक आपण पाहत आहे. परंतु रिस्क जरूर घेतले गेले गोलंदाजांनी ज्यामध्ये परफेक्शन हे भरपूर सार आपल्याला पाहायला मिळत आहे. आता फुल टॉस येतोय आणि अगदी कमरेच्या वरती चेंडू आपण पाहिलाय. पहिला भीमर चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय. येतोय नो बॉल. येणारा चेंडू आपण पाहणार आहोत फ्री हिट. घडतंय का या अगोदरच्या 2 चेंडूवरती या अगोदरच्या 1 चेंडूवरती चांगला चेंडू जरूर हाताळला परंतु इथं मात्र पुन्हा एकदा चेंडू फुल टॉस फेकलाय आणि तो भीमर चेंडू आहे. भीमर चेंडू असल्यामुळे आता फलंदाजाला एक चांगली नामी संधी प्राप्त होते फ्री हिट खेळण्याची. एक महत्वाची जरूर ही लढत आपण या ठिकाणी पाहू शकतायत. हर्ष वरती थोडासा अटॅक या ठिकाणी होईल का कारण जशा पद्धतीने त्यानं पहिला चेंडू फेकला होता तदनंतर दुसरा चेंडू अगदी लेंथ लाईन मध्ये थोडीशी गडबड झाली आणि त्यानंतर फ्री हिट खेळण्याची एक नामी संधी फलंदाजाकरिता उपलब्ध झाले. फुल टॉस येतोय. पाहिजे तसं कनेक्शन नाहीये या चेंडूवरती. येतोय चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि इथं आपण पाहिलं तर मात्र जरूर यावेळेला 2 धावा प्राप्त होतील. एक मोठ्या फटक्यामध्ये खेळण्यासाठी चांगली संधी उपलब्ध झाली होती कारण फुलटा चेंडू जो आहे ना तो आपण कुठेही खेळू शकताय. अशा पद्धतीचा तो चेंडू यावेळेला पाहिजे तसं कन्व्हर्सेशन नाहीये. चांगली बॅटिंग केली जाते यावेळेला सचिन सुशांतच्या माध्यमातून. दुसऱ्या धावांसाठी नितांत प्रयत्न आहे. खराब क्षेत्ररक्षण. कारण इथं जर का चेंडू कलेक्ट योग्य पद्धतीने झाला असता तर आपण पाहिलं असतं यावेळेला जरूर विकेट. मात्र इथं घडलंय काय पुन्हा एकदा चल बिचल होत असताना सुशांतला आपण पाहताय इथं मात्र परतला जाईल बॅक टू डगआउट. सॅक्रिफाईस विकेट आहे. कैलासवासी सचिन कमळाकर पाटील पुरस्कृत पांडवादेवी प्रीमियर लीग सीझन 3 सन 2025 दिनांक 7-8-9 फेब्रुवारी 2025 मध्ये आपण ही एक जबरदस्त आयोजन नियोजन असणारी स्पर्धा अनुभवतो आहोत. इथल्या खेळाडूंना एक हक्काचं स्टेज निर्माण करण्याचा या त्यांचा हा पॉझिटिव्ह विचार आपण या ठिकाणी घेऊन आलोत आणि त्याच अनुषंगाने जबरदस्त स्पर्धांचं आयोजन आपल्याला बघायला मिळतं. सकाळच्या सत्रामध्ये अगदी स्टेजच्या समोर आपल्याला पांडवादेवी प्रीमियर लीगचे जे आयोजक आहेत त्यांचा देखील मोठा ताफा या ठिकाणी उपस्थित झालाय आणि तेही या सकाळच्या सत्रातल्या पहिल्या मॅचचा अगदी मनमुराद आस्वाद घेताना बघायला मिळत आहेत. न्यू बॅटर इन सौरभ. पहिला चेंडू ताकदीचा स्ट्रोक मिड विकेट रिझर्व मध्ये 31 धावा आणि अजून एक गडी बाद. सौरभ बॅक टू डगआउट.
क्षमा असावी, सौरभ नाही तर सचिन परतले डगआउट्स मध्ये. पहिल्या चेंडूवरती या षटकामध्ये विकेट गेल्यानंतर थोड्या धावा जरूर कमी आल्यात, कारण 24 चेंडू आहेत आपल्याकडे आणि आपल्याला स्कोर 31 धावा. बॉल सर 5. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक 2. डावखोऱ्या हाताचा फलंदाज यावेळेस आहे. काय होईल पुढील चेंडूवरती सांगणं अशक्य. हो, ताकदीचा फटका आलाय, इलिमिनेशन मिळालं नाही. हवेत चेंडू, आसमानी फटका, झेल होईल का? आणि सुरक्षित प्रणीतच्या हातामध्ये. एक बॉल आहे. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे षटक क्रमांक 2 मध्ये, 3 मध्ये, माफ करा, 3 मध्ये. आणि त्यामुळे होतंय असं की लगातार विकेट्स पडतायत आणि त्यामुळे थोडीशी दबावात्मक परिस्थिती जरूर बघायला मिळते. 31 धावांवरती अजून एक गडी बाद. न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रोहित पाटील. आणि इथून पुढे डावाला सावरण्याची नितांत आवश्यकता आहे, गरज आहे. त्या अनुषंगाने फलंदाजी करावी लागेल. हो, यावेळेस जरूर समोर होता चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण स्वेलरेक रिजन मध्ये खूप चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण. काही धावा या ठिकाणी सेव्ह केल्या गेल्यात. षटकाची सांगता होते 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा. आतापर्यंत आपण पाहिले तर जरूर या षटकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने विकेट प्राप्त केल्यात. केवळ 7च धावा देऊन आणि त्यानंतर 2 विकेट आपण पाहताय. 31 या अंकावरती स्कोर कार्डला विचावलं गेले. अंतिम 6 चेंडूंचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. या मॅच नंतर उपस्थित व्हायचे 2 टीम टॉस बॉक्स या ठिकाणी शिवशंभो 11 घसवड आणि त्यांच्या विपक्ष शिवनेरी स्पार्टन असा पुढील सामना आपण पाहणार आहोत. आणि त्याकरिता 2 कॅप्टन आपण टॉस बॉक्स या ठिकाणी उपस्थित व्हायचंय. एक महत्वाची लढत या ठिकाणी डू अँड डाय. जिंकलात ना तर सुपर 8 मध्ये प्रवेश करायला, पराभूत झालात तर स्पर्धेतून आपलं आव्हान संपुष्टात येऊ शकतंय. आणि अशा पद्धतीची ही मॅच असल्यामुळे इथं मात्र तेवढ्याच महत्वाच्या खेळानं तुम्हाला सुरुवात करावी लागेल. रोहित गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालाय. षटक क्रमांक अंतिम आहे. 31 धावा, 31 रन्स ऑन दी बोर्ड. विकेट लगातार पडल्या गेल्यात आणि त्यानंतर इथून किट्टू 11 टीमला जर फलंदाजी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झाली. रोहित येतोय बॉलिंग मार्क वरती आणि रोहित ला मात्र या ठिकाणी पारितोषिक येतोय. जर आपण विकेट घेतली तर 500 रुपयाचे कॅश प्राइज खुशाल थळे यांच्या माध्यमातून देण्यात येईल. मात्र या पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, एक अवांतर धाव. इथं मात्र आपण पाहताय हा संघर्षपूर्ण खेळ आतापर्यंत आपण पाहिलाय, कारण जिंकण्याची नितांत गरज आहे. नॉकआउट पद्धतीने हा सामना मात्र यावेळेला खेळावा लागतोय. रोहित पुढे एकदा राऊंड विकेट यावेळेला. अगदी साइड चेंज जरी केली असली मात्र चेंडूची लेंथ लाईन ही त्याच पद्धतीने आपण पाहताय. अगदी एकाच लेंथ वरनं चेंडू रिलीज केला जातोय आणि दोनही चेंडूमध्ये रिझल्ट जर आपण पाहिला तर वाईड या पद्धतीने पाहायला मिळतो. 33 धावा हे अंतिमचे षटक मात्र थोडंसं प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला गेलाय गोलंदाजाला. तर 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय, सौरभ आणि त्यानंतर रोहित. हा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या जवळ ठेवला गेला होता. यावेळेला जरूर चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि स्ट्राइक मात्र आपल्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न केलाय, ज्यामध्ये विकेट पतन आपण पाहतोय. फलंदाज परतलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट
येते मात्र या क्षणी स्ट्राईक आपल्या जवळ का ठेवली गेली होती त्याचीच मात्र या ठिकाणी प्रचिती देऊन जातोय हा फलंदाज. येतो एक दर्जेदार बॅकवर्ड स्पेलिंग रिजनच्या अगदी डोक्यावरून चेंडू निघून गेलाय षटकार. जरूर यावेळेला प्रेशर मध्ये गोलंदाज आपण पाहत आहे. आतापर्यंत 2 वाईड, 1 षटकार आणि इथं देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय. मात्र याही वेळेला घडलंय काय, चेंडू सरळ ट्रॅव्हल झालाय सीमा रेषा पलीकडे चौकारांसाठी. एक चांगली संधी उपलब्ध होती झेलला पकडण्याची, मात्र यावेळेला तरी ते दृश्य पाहायला मिळत नाहीये. तर चेंडू सरळ दाखल झालाय सीमा रेषा पलीकडे चौकारांसाठी. 44 धावा 3 षटकामध्ये जो स्कोर कार्ड मात्र जरूर थांबवला होता त्याच्या विपक्ष या ठिकाणी अंतिमच्या षटकामध्ये आता पूर्णपणे दबाव आणि दडपण या ठिकाणी आपण पाहतोय. वाईडचा इशारा येतोय. हा 3रा चेंडू या ठिकाणी वाईड आपण पाहिलाय. केवळ आतापर्यंत आपण चेंडू पाहिले तर फक्त 3 चेंडू झाले. आणखीन 3 चेंडूचा खेळ 45 धावा. 3 चेंडूवरती खूपच धावा मात्र खर्च केल्यात. आता या वेळेला जबरदस्त बॅटिंगची कमाल पाहायला मिळते. बॅक टू बॅक या ठिकाणी चौकार षटकारांची अत्याशबाजी. यावेळेला सौरभ पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक मध्ये कन्वर्ट करतोय. येतोय षटकार, पीपीएल षटकार. चेंडू आतापर्यंत जरूर आपण पाहताय ज्यामध्ये 20 धावा या खर्च केल्या गेल्या. खूपच अंतिमच्या षटकामध्ये सौरभ याने जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि स्ट्राईक आपल्या जवळ ठेवला ना त्याचाच परिणाम या ठिकाणी आपण पाहताय. गोलंदाज रोहित वरती बॅक टू बॅक अटॅक केलाय. शेवटचे 2 चेंडू. हा यावेळेला चांगला चेंडू, अगदी जडमध्ये चेंडू हाताळलं गेलं होतं. तिथं जर आपण पाहिलं तर या क्षणी देखील विकेट येते. प्रेशराइज पूर्णपणे गोलंदाज या ठिकाणी झालाय, परंतु 52 वर पुन्हा एकदा एक विकेट पडते. आता शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा चेंडू या ठिकाणी आपण पाहताय. 21 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. लॉंग ऑन बॉडीच्या समोर चेंडू चाललाय त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, 2ऱ्या धावांचा नितांत प्रयत्न आहे, परंतु डेथ ओव्हर हे पूर्णपणे जरूर किट्टू 11 टीम साठी खूप अप्रतिम ठरली. तर इथं मौली कृपा टीम साठी खूपच महागात पडली गेले. स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर 4 षटकामध्ये तब्बल 53 धावा या ठिकाणी जॉईंट झाल्यात आणि विजयांसाठी 54 धावांचं टार्गेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच कडे आपण वळणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित व्हा. टॉस बॉक्सच्या ठिकाणी शिव शंभू 11 घसवड आणि त्यांच्या विपक्ष आपण पाहणार आहोत शिवनेरी स्पार्टन. असा पुढील सामना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि टॉस बॉक्स या ठिकाणी जॉईंट होतील हरिदास दळवी सर. आम्ही जातो ना. आणि मागील 2 दिवसापासून आपण पाहिले तर अप्रतिम आपण ज्यांचा आवाज ऐकलाय, हिंदी भाषेवरती अप्रतिम ज्यांचं प्रभुत्व आहे असे इम्रान बुखारी सर या ठिकाणी उपस्थित झाले. वेलकम पीपीएल स्पर्धेमध्ये आपल्या सरचं स्वागत. चला नेक्स्ट मॅच कडे आपण वळणार आहोत. 2 टीमचे कॅप्टन जॉईंट वा टॉस बॉक्स या ठिकाणी शिव शंभू 11 घसवड आणि त्याचे विपक्ष शिवनेरी स्पार्टन. गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग एव्हरीवन. पुन्हा एकदा सकाळच्या सत्रामध्ये आपण भेटतायत दोन टीम. यावेळेस टॉस जिंकलाय शिवनेरी स्पार्टन्स, सॉरी शिवशंभो घसवट टीमने. घसवट टीमच्या कॅप्टन्सला विचारण्या अगोदर आपण थोडीशी स्ट्रॅटजी शिवनेरी स्पार्टन टीमच्या कॅप्टन्सला विचारूयात. टॉस हरलायत आपण, जर जिंकला असता तर काय डिसिजन घेतलं असतं? फिल्डिंगच घेतली. मागच्या वर्षी देखील तुमच्या टीम्समध्ये खुशाल थळे होते, यावेळेस त्यांना पसंती दिली नाही तुम्ही? असं काय नाही, ऑप्शनला कसं आहे पॉईंट्सनुसार प्लेअर घ्यायला लागतात. माझ्याकडे तेवढे पॉईंट्स शिल्लक नव्हते त्यामुळे. ओके, थँक्यू मिस्टर सनी पाटील, थँक्यू सो मच, बेस्ट ऑफ लक. शिवशंभो टीमच्या कॅप्टन्सकडे जाऊयात आणि त्यांनी टॉस जिंकला. विचारूयात त्यांना की तुमची स्ट्रॅटेजी काय आहे, काय डिसिजन आहे तुमचा? फिल्डिंग आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करून किती धावापर्यंत तुम्ही रोखण्याचा प्रयत्न करणार आहात? 40. ओके, व्हेरी गुड, थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षाच्या आतमध्ये मिस्टर किरणजी खानजोळे सरांकडे. सर हे सांगताय की पॉईंट नव्हते माझ्याकडे. सामना अप्रतिम पाहायला मिळेल, कारण जरी या ठिकाणी 54 धावांचं टार्गेट असलं ना तरी देखील या टीम मध्ये देखील मौली कृपा टीम मध्ये देखील फलंदाज अप्रतिम आहेत आणि जास्तीत जास्त दारोमदार मौली कृपा टीमच्या फलंदाज सौरभ मांडवकर यांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सौरभ आणि त्याच्या साथीला प्रणित अशी जोडी आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेला सौरभने मात्र ज्या पद्धतीने बॅटिंग केलंय आणि सौरभच्या विपक्ष सौरभ असा मात्र पहिल्या षटकामध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट अशी रंगत आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 24 चेंडू 54 धावा मुश्किल आहे, नामुमकिन नाहीये. एक जबरदस्त जरूर ॲबिलिटी तुम्हाला आज दाखवावीच लागेल. ओव्हर द विकेट, इथं फुलटा चेंडू घडलंय काय हवेमध्ये. चेंडूच्या खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला माहिती आहे की या विकेटचे इम्पॉर्टन्स काय आहेत ना. सौरभला परतावं लागतंय बॅक टू डग आउट पहिल्या चेंडूवरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हेमंत यांना आपण पाहत आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट आले आणि त्यानंतर जो दबाव आहे ना तो दबाव रिलीज तर करावाच लागेल. 54 धावा 24 चेंडू मध्ये मुश्किल आहे. मॉर्निंग सेशन आहे, परंतु या क्षणी माऊली कृपा टीमला चांगल्या फलंदाजीची नितांत गरज आहे. डेथ ओव्हर मध्ये ज्या 22 धावा आल्या ना त्याचाच पूर्णपणे इफेक्ट. पहिला चेंडू फेस करतोय अगदी यावेळेला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिले चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि एक धाव जरूर प्राप्त होते. स्ट्रॅटेजी पूर्व खेळ करावाच लागेल. जवळजवळ 13-14च्या रिक्वायर्ड रन या ठिकाणी जर धावा प्राप्त झाल्या तर सामना बनू शकतोय. इथं यावेळेला जरूर मिस टायमिंग पुन्हा एकदा. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये एकच धाव आले आणि एक विकेट महत्वाची सौरभची विकेट. अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन पहिल्या षटकामध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय. योग्य तो दबाव जर पहिल्या षटकामध्ये क्रिएट केला तर तदनंतर प्रेशर येऊ शकते. तेच चित्र आपण पाहताय. या वेळेला देखील प्रणित चुकी करतोय. मोठ्या फडक्यांचा नितांत प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि तदनंतर विकेट विकेट आणि विकेट अशा पद्धतीचे चित्र आपण पाहताय. माऊली कृपा टीम थोडीशी अडचणीमध्ये पाहायला मिळते. डीजे
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदेश म्हात्रे यांना आपण पाहत आहे. अगदी 4 चेंडूवरती 2 विकेट पडल्या. एक खराब दृश्य जरूर माऊली कृपा टीम साठी आपल्याला पाहायला मिळत आहे. लीग स्टेज सामना आहे. अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले तर हेमंत भोईर सारखा एक अप्रतिम खेळाडू आहे. मागील सामन्यामध्ये त्यानं मात्र अप्रतिम बॅटिंग केली होती आणि स्ट्रायकर्स टीमला बाहेर काढलं गेलं होतं. याच टीमने मात्र बघूया आज सुपर 8 करिता जर क्वालिफाय करायचं असेल ना तर हा सामना जिंकणं नितांत गरजेचं आहे. 4 चेंडू 1 धाव 2 विकेट अशा पद्धतीने आतापर्यंत सौरभच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलंय. इथं जरूर लेंथ लाईन मध्ये थोडीशी गडबड. डावकुऱ्याचा बॅटर जसा स्ट्राईक इन वरती आले तदनंतर डाऊन द लेग हा चेंडू आपण पाहिलाय. संदेश मात्र याच्यावरती जबाबदारी तेवढीच असेल कारण 7 मात्र देणं तेवढंच महत्वाचं असणार आहे. इथं जरूर या वेळेला चांगला स्ट्रोक येतोय. पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रामध्ये आपण पाहताय सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालंय. आता 2 धावा रोखण्यामध्ये अपयशी ठरले जात आहेत. 5 चेंडू 3 धावा 2 विकेट. अंतिम चेंडूचा खेळ असून आपण पाहताय. 4 रन ना 4 धावा. आता या वेळेला फटका चांगला आहे. हवाई फायर परंतु आणखीन एक विकेटचं पतन घडतंय का. रोहित याने सुंदर चेंडूला कलेक्ट केलंय आणि विकेट बॅक टू बॅक येत आहेत. पहिल्या षटकामध्ये फर्नीचं डिस्ट्रॉइड केलंय कारण 3 विकेट आणि पहिलं षटक कंप्लीट होतंय. फक्त आणि फक्त 4 धावा धावफलकावरती लागल्या. चेंडू 50 धावांचं टार्गेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. आता पूर्णपणे दारूमध्ये नसेल ना ती हेमंत यांच्या खांद्यावरती. गोलंदाज नवीन या ठिकाणी आपण पाहताय कल्पेश ज्याने मात्र अफलातून सुरुवात करून दिली होती आपल्या टीमला किट्टू 11 टीमला. तशाच पद्धतीने आज गोलंदाजी देखील जर झाली तर इथं मॅच मध्ये कंट्रोल येऊ शकतोय. हा चेंडू जरूर गती चांगली होती. लेंथ लाईन अप्रतिम होती. डॉट चेंडूची जरूर फेकी आपण या ठिकाणी पाहू शकताय. चांगल्या लेंथ लाईन वरती जर चेंडूची फेकी आपण पाहिली तर डेफिनेटली दबाव येऊ शकतोय. 17 चेंडू 50 धावांचं टार्गेट. आता या वेळेला जरूर पुन्हा एकदा ऑस्ट्रमच्या बाहेर चेंडू एक अवांतर धावसंख्येने प्रारंभ इथे देखील होतोय. कसला बुलंद आहे परंतु इथून मात्र बॅट मधनं योग्य पद्धतीचे प्रॉपरली कनेक्शन हे करावंच लागतील. या क्षणी कल्पेश आज जर आपण पाहिलं तर बॅक टू बॅक या ठिकाणी वाईड चेंडू हाताळतोय. अगदी बॅट पासून दूर अवे फ्रॉम द बॉडी अशा पद्धतीने चेंडू ठेवण्याचा एक नितांत प्रयत्न या खेळाडूचा आहे कारण हेमंत भोईर सध्या स्ट्राईक इन वरती आहे. बॅटची इनसाइड एज आणखीन एक डिक्लेअर झोन मध्ये चेंडू या ठिकाणी धाव प्राप्त होते ती 1. आणि या खेळाडूवरती जी जबाबदारी आहे ती त्याला पेलावी लागेल. माऊली कृपा टीम जर विजयाच्या आसऱ्याला जाईल ना तर मात्र या जोडीला जास्तीत जास्त हेमंत या फलंदाजाला त्या पद्धतीने बॅटिंग करावीच लागेल. कल्पेश चांगली गोलंदाजी. इथे देखील मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी या क्षणी जर आपण पाहिलं तर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 1 धाव इथं प्राप्त केली जाते. या षटकामध्ये आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते 3. स्कोर कार्ड मध्ये 8 धावा 2 चेंडू अतिरिक्त फेकले गेले आणि पहिलीच मॅच आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये इथून जिंकण्याचा एक अप्रतिम प्रयत्न या टीमच्या माध्यमातून केला जातोय परंतु 54 धावांचं मोठं टार्गेट. या वेळेला स्ट्रोक जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय आणि चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे षटकारांसाठी. व्हॉट अ बॅटिंग बाय वेदांत.
आणि वेदांत याने जो षटकार ठोकला ना त्या षटकारांकरिता अमोलजी पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज आलाय. जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हर इथला आपण पाहिलाय. अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून तो चेंडू निघून गेला होता आणि स्कोर कार्ड या ठिकाणी 5 झालाय. अगदी यावेळेला जलद गतीने चेंडू येतोय. कनेक्शन मात्र त्या पद्धतीने होत नाहीये, परंतु आत्मविश्वास बिल्ड होत असताना पाहायला मिळतोय. 5 चेंडू फेकून झाले तर 14 वरती स्कोर जाऊन पोहोचलाय. अजून इथून 40 धावांचं टार्गेट आहे. मुश्किल बनत चाललंय. इथंही बॅटची इनसाइड इज आणि घडले काय यावेळेला पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची फेकी आपण पाहताय. थोडासा दबाव या क्षणी पाहायला मिळतोय, कारण 2 षटकांचा खेळ आता समाप्त होतोय. स्कोर कार्ड वरती पाहिलं तर फक्त 14 धावा, 12 चेंडू आणि तब्बल विजयांची आवश्यकता आहे ना विजयांसाठी ती 40 धावांची. योगेश बॉलिंग मार्क वरती आपण पाहताय. 12 चेंडू 40 धावांचं टार्गेट आहे आणि हेमंत जो या टीमचा वन डाऊनचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे, त्याच्यावरती जी जबाबदारी आहे ती मात्र योग्य पद्धतीने पेलावीच लागेल. हा चेंडू देखील सुंदर पद्धतीने यावेळेला आपण पाहताय. एकच धावसंख्या ती सॅटिस्फाईड. प्रेशर दबाव या सामन्यामध्ये पुन्हा एकदा निर्माण केला जातोय. चांगली सुरुवात योग्य पद्धतीने प्राप्त नव्हती झाली आणि माऊली कृपा टीम थोडीशी स्ट्रगल आता करते. 11 चेंडू विजयासाठी 39 धावा. एक षटकार आपण पाहिला होता जरूर वेदांच्या बॅट मधून आणि तो जर षटकार सोडला तर तदनंतर एकही चेंडू सीमारेषा पलीकडे गेलेला नाहीये. म्हणूनच दबाव या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण समोर 13-14च्या इक्वायर रन रेट असताना त्या पद्धतीची बॅटिंग होणं गरजेचं. परंतु धावांचा ग्राफ आता थोडासा खाली आलाय. इनसाइड एज या ठिकाणी येते. आणखीन एक विकेटचा पतन. मोठ्या फटक्यांचा नितांत प्रयत्न केलाय, ज्यामध्ये योगेश ला सक्सेस मात्र प्राप्त होते. फलंदाज गॉन मिस्टर वेदांत. प्रेशर पूर्णपणे या सामन्यामध्ये आपण पाहताय. आणखीन एक विकेट येते आणि विकेट जर अशा पद्धतीने आल्या तर संघ डेफिनेटली या ठिकाणी बॅकफुटला पाहायला मिळतोय आणि तेच चित्र संकेत न्यू मॅन इन दाखल झालाय. या षटकाचा विचार केला तर 2 विकेट पडल्यात. चांगला फटका येतोय आणि तिथे मात्र जरूर तेवढंच चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एकच धाव इथे देखील आपण पाहताय. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3रं षटक किट्टू 11 टीमने मात्र आपल्या खेळामध्ये ज्या पद्धतीने बदल आली तर केले. सुरुवातीपासून चुका मात्र केल्या नाहीयेत. एक षटकार गेल्या तिथे थोडीशी चुकी आपण क्षेत्ररक्षणामध्ये पाहिली होती, परंतु तदनंतर इथं आपण पाहिलं तर चांगल्या गोलंदाजीनं ही 3 षटकं हाताळलीत आणि म्हणूनच 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आपण पाहिला तर 18 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू इथून प्राप्त करायचे आहेत, त्यात तब्बल 36 धावा. ज्या अंतिमच्या षटकामध्ये आपण 22 धावा पाहिल्या होत्या ना आणि मोठा जरूर स्कोर बनला आणि त्याचमुळे
रिक्वायर्ड रन रेट आणि त्याचबरोबर प्रेशर हा प्रत्येक षटकामध्ये वाढला जरूर माऊली कृपा टीमसाठी. 6 चेंडू 36 ची आवश्यकता आहे. देवा बॉलिंग मार्क वरती येतोय, पर प्रत्येक चेंडू सीमा रेषा पलीकडे जर गेला तर मॅच बनू शकते. परंतु दृश्य आपण फार कमी वेळा पाहिलंय. येते विकेट पुन्हा एकदा. हलकासा बॅटचा संपर्क आणि तदनंतर यष्टीरक्षकाने चुकी केली नाहीये. विकेटचं पतन, फलंदाज गॉन. या ठिकाणी पुन्हा एकदा विकेट आपण पाहत आहे. बॅक टू बॅक विकेट ज्या पद्धतीने येत आहेत. ऑब्झर्व क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण या क्षणी पाहू शकता. पूर्णपणे प्रेशर आणि इथे जर पाहिलं तर विकेटची हॅट्रिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये या ठिकाणी देवा त्या माध्यमातून करण्यात येते आणि तदनंतर पूर्णपणे सामन्यामध्ये या अवयला जरूर शांत खामोश फलंदाजांना आतापर्यंत ठेवण्यात आलंय. अगदी पांडवादेवी प्रीमियर लीगचा जर विचार केला तर आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. खारीपाट शहबाज असोसिएशनच्या जरूर अंतर्गत आणि JSM पांडवादेवीच्या वतीने ही स्पर्धा मात्र जबरदस्त नियोजित करण्यात आलेली आहे. आणि महत्वाची ही जरूर टुर्नामेंट तुषारजी पाटील सरांच्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण क्रिकेट टुर्नामेंट आपण आतापर्यंत पाहिले आणि एक अप्रतिम टुर्नामेंट मध्ये आपण पाहिलं तर हा जरूर मॅनेजमेंट या संपूर्ण अलिबाग पोईनाडच्या परिसरामधून एक चांगली क्रिकेट टुर्नामेंट आणि लीग फॉर्मॅट मधून खूपदा अशा पद्धतीच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. परंतु ही स्पर्धा तिसऱ्या पर्वामध्ये काही यशस्वीरित्या आज संपन्न होत आहे. 2 चेंडूंचा खेळ आपण पाहताय आणि किट्टू 11 टीमनं या सामन्यावरती आपला पूर्णपणे सिकंजा कसलाय. ज्या पद्धतीने ही मॅच मध्ये खेळले, कारण सुरुवातीला असं वाटलं होतं ना की माऊली कृपा टीमनं पहिल्या 3 षटकामध्ये आपली पकड मजबूत केली होती. अखेरच्या षटकामध्ये तब्बल 22 धावा आणि त्यानंतर एक चांगला उच्चांक गाठला या टीमनं आणि म्हणूनच हा सामना जर आपण पाहिला तर जिंकलाय तो टीम किट्टो 11 आणि स्पर्धेमध्ये सुपर 8 करिता या टीमनं क्वालिफाय केलंय. अभिनंदन टीम किट्टो 11. हार्डलक बाय टीम माऊली कृपा. पुढील मॅच कडे आपण वळणार आहोत. 2 टीम एकमेकांचे विपक्ष येतील. सामनावीराचा पुरस्कार आपण या मॅचचा देणार आहोत. सौरभ काय उत्कृष्ट त्याने मात्र गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही क्षेत्रामध्ये चांगले कार्य केले. 2 विकेट प्राप्त केल्या. फलंदाजीमध्ये जर आपण पाहिलं तर